माहित असलो आणि हे जर तुम्हाला पोषण ट्रॅकर ऍप वर कळालं, आता कळतंय का तुम्ही किती काम केलं, कोणत्या निकषाचं काम केलं हे तुम्हाला पोषण ट्रॅकर ऍप वर कळतंय का? सध्या कळत नाही. म्हणून त्याच्यामध्ये सुद्धा तरतूद केली पाहिजे की अमुक अमुक कार्यकर्त्यानं जयश्रीताई येरोळे यांनी मागच्या आता नोव्हेंबर महिना चालू आहे, ऑक्टोबर महिन्यामध्ये आता मी काही 10 निकष सांगणार आहेत. त्या 10 निकषाचं एवढ्या टक्के काम केलेलं आहे. ह्या निकषाचं काम झालं नाही हे जर जयश्रीताईला पोषण ट्रॅकर ऍप वर लगेच कळालं तर त्यांना लक्षात येईल, बाबा ह्या महिन्यामध्ये मी हे काम केलं नव्हतं त्याच्यामुळे माझा प्रोत्साहन भत्ता एवढा आला, मग मला हे काम पुढच्या महिन्यात करावं लागेल. मग त्या काम करतील आणि 100% प्रोत्साहन भत्ता त्यांना मिळेल. आणि म्हणून हे सुद्धा तरतूद तुमच्या पोषण ट्रॅकर ऍप मध्ये झाली पाहिजे. कार्यकर्तीनं काय काम केलं हे तिला पोषण ट्रॅकर ऍप उघडल्या कळायला पाहिजे. याची सुद्धा तरतूद त्या ऍप मध्ये करा म्हणून मागच्या बैठकीमध्ये आम्ही आयुक्त महोदयांना सांगितलेलं आहे. लवकरच त्याच्यामध्ये सुधारणा होईल आणि मग तुम्हाला तुमच्या मोबाईलवर पोषण ट्रॅकर ऍप मध्ये सगळीच माहिती मिळून जाईल. परंतु अगोदर आपण समजून घेतलं पाहिजे ते 10 निकष कोणते आहेत, 10 निकष कोणते आहेत हे तुम्ही सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून ते 10 निकष मी आपल्याला या ठिकाणी सांगत आहे, ते आपण सगळ्यांनी समजून घ्या जेणेकरून प्रत्येक निकषाला 200 रुपये कार्यकर्त्याला आणि मदतनीसांना 100 रुपये सरकारनं ठरवून दिलेले आहेत. 10 निकषाचे 2000 रुपये कार्यकर्त्याला, 10 निकषाचे 1000 रुपये मदतनीसांना. आता मला मदतनीस भगिनींना एक सल्ला द्यायचा, आतापर्यंत झालं गेलं विसरून जा. कार्यकर्त्याला तुम्ही आतापर्यंत भांडला असाल, काही बोलला असाल, तिचं काम ऐकलं नसेल, आतापर्यंत झालं गेलं मग आपण इथून पुढे कार्यकर्त्याला लागून राहा, कार्यकर्त्याला भांडू नका, तिचं डोकं शांत ठेवा. कारण एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, तिनं जर पोषण ट्रॅकरवर चांगलं काम केलं तरच तुम्हाला भत्ता मिळणार आहे. तुम्ही जर तिचं डोकं बिघडवलं तर तिचं डोकं दुसरीकडे जाईल, बिचारा तिचं बी नुकसान होईल आणि तुम्ही तुमच्या पायावर दोंडा मारून घेता. बघा आता सरकारनं कशी खेळी केली. म्हणून कार्यकर्तीनं पोषण ट्रॅकर ऍप वर काम केलं की मदतनीसांचा ऑटोमॅटिक फायदा आहे, हे लक्षात ठेवा. राग कार्यकर्तीचा मदतनीसाला आला, हाताला धरा, अंगणवाडी केंद्रात न्या, बाहेरून कडी लावा. हे 10 निकष कोणते आहेत जे आपल्याला दररोज त्याच्यावर काम करायचं आहे. आणि मी तर म्हणतो 10 पैकी 7 निकष आपण काम केलं की 1400 रुपये कार्यकर्त्याला मिळणार आहेत. मदतनीसाला त्याच्या निम्म 700 रुपये मिळणार आहेत. 6 निकषाचं काम केलं तर 0, 1ही रुपया भत्ता मिळणार नाही. कमीत कमी 10 पैकी 7 निकषांचं आपण त्या ठिकाणी काम करायचं आहे. 8 निकषाचं काम झालं की कार्यकर्त्याला किती, 16चे 8 दोन्ही 1600 कार्यकर्ते, मदतनीस 800. 9 निकषांचं काम केलं की 1800 रुपये कार्यकर्ती, मदतनीस 900 रुपये. आणि 10 निकषांचं काम केलं की 2000 रुपये कार्यकर्तीला, 1000 रुपये मदतनीसाला. तर चला आता आपण पाहूया ते 10 निकष कोणते आहेत. पहिला निकष आहे 25 दिवस टेक होम रेशन म्हणजे THR च्या नोंदी पोषण ट्रॅकर ऍप वर झाल्या पाहिजे. साधारणतः 90% THR वाटपाचं काम हे पोषण ट्रॅकरवर आपण नोंदवलं पाहिजे. माझ्या माहितीप्रमाणे हे सगळ्या काम करतात की नाही. आता FRS मध्ये थोड्या अडचणी येत असतील, परंतु हे सगळं THR वाटपाचं काम आपण पोषण ट्रॅकरवर दाखवतो की नाही, निश्चितपणे दाखवतो. 25 दिवस म्हणजे 90% पेक्षा अधिक काम आपलं
पोषण ट्रॅकर ऍपवर झालं पाहिजे, हा पहिला निकष आहे. दुसरा निकष आहे हॉट कुक मील, म्हणजे गरम ताजा आहार 21 दिवस आपण नोंदवला पाहिजे, वाटप केला पाहिजे. साधारणतः 80% किंवा त्याच्यापेक्षा अधिक गरम ताजा आहार वाटपाचं काम कार्यकर्त्यानं केलं पाहिजे. हे दोन निकष तर दररोज काम करतो ना आपण, याचं करतोच काम. त्याच्यानंतर तिसरा निकष आहे वजन, उंची, हे आपण नोंदवलं पाहिजे. साधारणतः किती टक्के अपेक्षित आहे? 95%. हे टक्केवारी कशाची आहे? आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये उपस्थित असलेल्या बालकांची 100 पैकी 95% वजन उंचीचं काम झालं पाहिजे. तर हा निकष आपण पूर्ण केला. त्यानंतर चौथा होम व्हिजिट्स, गृहभेटी. गृहभेटीचं किती टक्के काम झालं पाहिजे? गृहभेटीचं सुद्धा 95% आपण काम केलं पाहिजे. म्हणजे हे 4 निकष आपण पूर्ण केले. पाचवा निकष हा FRS, फेस कॅप्चर करणे. THR वाटप करताना फेस कॅप्चर करणे, हे 5व्या निकषाचं काम केलं तर हे किती टक्के काम झालं पाहिजे? 80% लाभार्थ्याचे फेस कॅप्चर करण्यामध्ये आपण यशस्वी झालो पाहिजे. 80%. मग ह्याच्यामध्ये जर 60% 70% झालं तर ह्या निकषाचं काम आपण केलं नाही, त्याच्यात पात्र होत नाही. हे लक्षात ठेवा. 80% फेस कॅप्चरचं काम झालं पाहिजे. 6वा निकष आहे सॅम. राज्यानं निर्देश दिलेले आहेत, राज्य सरकारनं त्याच्या निर्देशांकांच्या पेक्षा कमी सॅम बालक आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये असले पाहिजेत. पुन्हा मॅम, तेही जे निर्देश दिलेत नसले तर चांगलंच आहे, ऑटोमॅटिक तुम्ही बसतात. सॅम, मॅम, सौ, मऊ हे जर तुमच्याकडे नसतील तर हे 4 निकष तुम्ही सहज ऑटोमॅटिक काम न करता पूर्ण झाले. पण असतील तर ते राज्य सरकारनं जे निर्देश ठरवून दिलेले आहेत, निर्देशांक ठरवून दिलेले आहेत, त्या निर्देशांकापेक्षा कमी लाभार्थी संख्या सॅम, मॅम, सौ, मऊची आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये असली पाहिजे. आणि 9वा निकष आहे, त्याच्यामध्ये 6वा निकष सॅम आहे, 7वा निकष मॅम आहे, 8वा निकष सौ आहे आणि 9वा निकष आहे खुजे बालक. खुजे बालक बहुतेक आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये कुठंतरी एखादा दुसरा असेल आहे ना. त्याचा निर्देशांक देशानं केंद्र सरकारनं जो निर्देशांक ठरवून दिलाय, कुठंतरी तुरळक तो खुजा बालक असतो. त्याच्यामुळे सगळेच काय अंगणवाडी केंद्रामध्ये खुजे बालक आहेत असं होत नाही. बाकीचे ऑटोमॅटिक ह्या कामामध्ये येतात, ह्या निकषामध्ये बसतात. आणि 10वा निकष लठ्ठ बालक. लठ्ठ बालक ते काय सगळ्यांच्याच अंगणवाडी केंद्रामध्ये असतात असंही होत नाही, कुठेतरी एखादा दुसरा असू शकते. आणि मग हे खालचे जे 2 आहेत, 9वा आणि 10वा, हे साधारणतः सगळ्यांच्या अंगणवाडी केंद्रामध्ये नसतात, ते ऑटोमॅटिक ते निकष पूर्ण करतात. आणि म्हणून या 10 निकषापैकी 7 निकष 100% सगळेच करतात की नाही? करतात आणि ऑटोमॅटिक काही होतात. म्हणून सगळ्या कार्यकर्ती मदतनीसांना कमीत कमी कार्यकर्तीला 1400 रुपये, मदतनीसांना 700 रुपये मिळालेच पाहिजेत. हे आम्हाला वाटतंय, आम्ही ठरवलेलं आहे. आता 6 जर निकष आपण पूर्ण करत असाल तर मग आपल्याला प्रोत्साहन भत्ता मिळणार नाही, हे बी आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून अशा पद्धतीनं ह्या निकषांचं काम तुम्ही केलं किती टक्के हे तुम्हाला पोषण ट्रॅकर मध्ये पाहता आलं पाहिजे. निकषाची टक्केवारी तुम्हाला बघता आली पाहिजे. याची तरतूद पोषण ट्रॅकर ऍप मध्ये करा, असं सुद्धा आम्ही मागच्या बैठकीमध्ये शासनाला आणि प्रशासनाला सांगितलेलं आहे. निश्चितपणे त्याच्यामध्ये सुधारणा या पुढच्या आवृत्तीमध्ये होईल, यात कसलीच शंका नाही. आणि म्हणून